माझं गाव माझं शहर. परांडा शहरात सह तालुक्यात रविवारी रात्री अतिवृष्टी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील सर्वच नद्यांना महापूर आला असून अनेक रस्ते पूल पाण्याखाली गेले आहेत. परांडा शहराचे दळणवळणाचे सर्वच मार्ग बंद झाले आहेत, त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. सर्वात मोठे असलेले सीना कोळेगाव, निम्नखैरी, इनगोदा, साठवण तलाव, खासापुरी प्रकल्प, साकत मध्यम प्रकल्प, चांदणी धरण आदी धरणे ओव्हरफ्लो झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. चांदणी व उल्का नदीच्या पुरात काही वस्त्यावर नागरिक अडकले असून NDRFच्या वतीने हेलिकॉप्टरच्या सहाय्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी काम युद्धपातळीवर सुरू आहे. सध्या नरसाळे वस्तीवरील अंदाजे 6 व्यक्तींना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरक्षित ठिकाणी हलविले असून हिवरे वस्तीवरील अडकलेल्या सर्व नागरिकांना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने NDRFच्या जवान यांच्या सहाय्याने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. पुढील मदत कार्यासाठी मिलिटरी फोर्स मागवण्यात आला असून अशी माहिती परांडा तहसील कार्यालयाच्या प्रशासनाकडून देण्यात आली आहे. सध्या शेळगाव येथील निम्नखैरी पूल पाण्याखाली गेल्याने करमाळा येथे होणारी वाहतूक ठप्प झाली आहे. वाटेपळ येथील नळी नदीवर पूल पाण्याखाली गेल्यामुळे आनाळाकडे जाणारी वाहतूक ठप्प करण्यात आलेली आहे, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, काळजी घ्यावी. त्याचबरोबर आवार पिंपरी येथील उल्का नदी पूल पाण्याखाली गेल्याने कुर्डवाडीकडे जाणारा रस्ता बंद तर बार्शीकडे जाणारा रस्ता सोनगिरीजवळ पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प ठेवण्यात आली आहे. अनेक गावात पाणी शिरले असून प्रशासनाच्या वतीने मदत कार्य सुरू आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी. अधिक मदतीसाठी प्रशासनाला संपर्क करावा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे. अशा नवीन अपडेट ताज्या माहितीसाठी माझं गाव माझं शहर या चॅनलला सबस्क्राईब करा.